सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी सुरू असताना दिल्लीमध्ये अशी भेट झाली की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप झाला। पंतप्रधान मोदींनी शिंदे गटाला भेटून भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगितल्याचा दावा केला जातोय आणि याच वक्तव्यावरून उद्धव ठाकरे थेट मोदींना सवाल करतात। हा संदेश नेमका कोणासाठी होता? शिंदे सेना, फडणवीसांना, प्रशासनाला की सुप्रीम कोर्टाला? पण आता प्रश्न फक्त एका भेटीचा नाहीये, प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या संवेदनशील राजकीय प्रकरणावर अशा भेटीचा राजकीय अर्थ काय काढायचा आणि उद्धव ठाकरेंनी थेट सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास हा मुद्दा आणण्याची भाषा का केली? आजच्या व्हिडिओमध्ये याच संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदे आपल्या समर्थक खासदारांसह दिल्लीला गेले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं, कारण नेमक्या याच काळात सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षाचा कायदेशीर क्लायमॅक्स सुरू आहे। त्यामुळे या भेटीचा राजकीय संदेश काय, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाला। या भेटीवर सर्वात आक्रमक प्रतिक्रिया आली ती उद्धव ठाकरे यांची। उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या कथित भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे या संदेशावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांचा सवाल असा आहे की जर असा संदेश खरोखर दिला असेल तर तो नेमका कोणासाठी होता? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी, भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसाठी, प्रशासनासाठी की मग सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर त्याचा काही वेगळाच राजकीय अर्थ आहे? इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे यांनी केलेला हा सवाल राजकीय आरोप आणि त्यांची संख्या आहे। या भेटीस पंतप्रधान मोदींनी नेमक्या कोणत्या शब्दात काय सांगितलं याबाबत अधिकृतपणे उपलब्ध असलेल्या माहितीवरून त्याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयावर दबावात किंवा धमकी असा निश्चित निष्कर्ष काढता येत नाही। मात्र उद्धव ठाकरे यांनी आता या भेटीचा राजकीय संदर्भ जोडत पंतप्रधानांवर जोरदार हल्ला केला आणि हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्याची भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा मुख्य रोख मात्र यापेक्षा मोठा आहे। त्यांचा आरोप आहे की महाराष्ट्रात पक्ष फोडणं, आमदारांना आपल्या बाजूला घेणं आणि सत्तांतर घडवून आणणे ही केवळ एका पक्षाची समस्या राहिलेली नाही। त्यांच्या मते ही पद्धत देशभरातील लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते। म्हणूनच त्यांनी या संघर्षाला केवळ शिवसेना विरुद्ध शिंदे इतकं मर्यादित न ठेवता लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई असं स्वरूप देण्याचा मात्र प्रयत्न केला। आणि इथं सर्वोच्च न्यायालयातील सुरू असलेली सुनावणी महत्त्वाची ठरते, कारण न्यायालयासमोर फक्त दोन नेत्यांचा वाद नाही, प्रश्न आहे एखाद्या राजकीय पक्षात फूट पडली तर त्या पक्षावर अधिकार कोणाचा ठरवायचा? विधिमंडळातील आमदारांचं संख्याबळ महत्त्वाचं की मूळ राजकीय पक्षाची संघटनात्मक रचना? निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत घेतलेला निर्णय कोणत्या निकषांवर तपासायचा आणि पक्षांतर बंदी कायदा या संपूर्ण प्रक्रियेशी संबंध कसा जोडायचा? याच मुद्द्यांवर उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल सातत्यानं भर देतात। त्यांचा मुख्य युक्तिवाद असा आहे की विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे एकच नाही। काही आमदार एखाद्या गटात गेले म्हणून संपूर्ण राजकीय पक्षाची मालकी त्या गटाकडे आपोआप जाऊ शकत नाही। शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगानं आमदार खासदारांच्या संख्याबळाला दिलेलं महत्त्व योग्य होतं का, हा मूलभूत प्रश्न सिब्बल उपस्थित करतात। दुसरीकडे शिंदे गटाची भूमिका वेगळी। त्यांच्या मते निवडणूक आयोगानं उपलब्ध कागदपत्र, प्रतिज्ञापत्र, लोकशाही प्रतिनिधीचं संख्याबळ आणि संघटनात्मक पाठबळ तपासून निर्णय घेतला। त्यांच्या बाजूनं मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार होते आणि त्यामुळे लोकशाहीतील बहुमताच्या कसोटीवर त्यांचा दावा मजबूत होता, असा त्यांचा युक्तिवाद आहे। आता या दोन भूमिकांमध्ये पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा मुद्दा कुठे येतो? इथे राजकारण आणि न्यायव्यवस्था यांच्यातील संवेदनशील सीमारेषा समोर येते। न्यायालय स्वतंत्रपणे कायदेशीर पुरावे आणि संविधानाच्या चौकटीत निर्णय घेतं, त्याचवेळी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, वक्तव्य आणि सार्वजनिक संदेश यांना राजकीय अर्थ निघतो। उद्धव ठाकरे नेमकं याच राजकीय अर्थावर बोट ठेवतात। ठाकरे यांचा आणखी एक गंभीर सवाल आहे,
जर सत्तेत असलेले नेते एखाद्या फुटलेल्या गटाला सार्वजनिकपणे घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश देत असतील, तर भविष्यात इतर पक्षांमध्ये फूट पाडण्याला त्यातून प्रोत्साहन मिळणार नाही का? म्हणजेच पक्ष सोडा, आमच्याकडे या आणि सत्ता तुमच्यासाठी पाठीशी उभी राहील असा संदेश राजकारणात जाऊ शकतो का? उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्याला गद्दारीचा व्हायरस असं संबोधत देशातील लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा दावा केलाय. मात्र या सगळ्याचा अंतिम निर्णय राजकीय भाषणातून होणार नाही, तो न्यायालयातील प्रक्रियेतून होणार आहे. आणि म्हणूनच सध्या सर्वांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागलंय. कारण जर न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा पुनर्विचार केला तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या भवितव्यावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे जर न्यायालयाने शिंदे गटाचा दावा कायम ठेवला तर पक्षांतर, विधिमंडळ बहुमत आणि निवडणूक चिन्हाबाबत भविष्यातील राजकारणासाठी एक महत्त्वाचा कायदेशीर संदर्भ तयार होऊ शकतो. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा आजचा हल्ला फक्त मोदी शिंदे भेटीपुरता मर्यादित नाही, त्यामागे एक मोठा राजकीय संदेश आहे. ठाकरे गट या संपूर्ण प्रकरणाला आता शिवसेना कोणाची या प्रश्नावरून पुढे नेऊन पक्ष फोडून सत्ता मिळवण्याचा राजकारणाला संविधानात कितपत परवानगी देते या प्रश्नात बदलण्याचा प्रयत्न करतात. आता खरी परीक्षा आहे ती सर्वोच्च न्यायालयाची. राजकीय नेत्यांची वक्तव्य एका बाजूला आणि संविधान कायदा आणि पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचे निर्णय आणि अपात्रतेची प्रक्रिया दुसऱ्या बाजूला. या सगळ्या गोष्टींचा अंतिम ताळमेळ न्यायालय कसा घालणार यावर केवळ शिवसेनेचं भवितव्य नाही, तर भविष्यात भारतात पक्षफुटी आणि पक्षांतराच्या प्रकरणाकडे कसं पाहिलं जाणार याची दिशा ठरवू शकते. म्हणूनच आता प्रश्न एकच, मोदींच्या भेटीवर उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेले सवाल केवळ राजकीय आरोप म्हणून पाहायचे की त्यामागे न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेविषयी संबंधित गंभीर प्रश्नही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकाला शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाच्या बाजूने जाणार? तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंच्या मोदीवरील हा हल्ला राजकीयदृष्ट्या योग्य आहे का, की हा केवळ दबावाचं राजकारण आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.